पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 2 ला झाली आहे सुरुवात। एक बाजूने आपण पाहतोय टीम रौदी पाचगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम कांदळी, या दोन संघादरम्यान हा सामना आपण पाहतोय। 4 ओव्हरची मॅच, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती दाखल झाली आहे। फलंदाज विलास उतेकर आणि त्याच्या साथीने फलंदाज राजेश उतेकर, ही बंधूंची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय। पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, दोन्ही टीमचा विचार केला तर निश्चितपणाने चांगले बलाढ्य संघ आहेत। पुढची स्पर्धा आपल्याला जेबी स्पोर्ट्स वडवली संघाचा कर्णधार वैभव मात्रे, आपण सुनील थाळके यांच्याशी संपर्क साधायचा आहे, मंडळाशी संपर्क साधा प्लीज। जेबी वडवली टीमचे कर्णधार मॅचला सुरुवात होतीये। स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपल्याला विलास पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूने राजेश उतेकर, तर पहिल्या क्रमांकाचा षटक अनुभवी गोलंदाज मयूर पष्टे येतोय गोलंदाजी करण्याकरिता। 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर P1चं हे षटक। ओव्हर द विकेटने पहिला बॉल मार्गस्थ केला जाईल विलास उतेकरच्या विरोधामध्ये। पहिला बॉल स्लाइस केलाय, फक्त सन्मानित केलं गेलं, लोअर फुल टॉस होता। पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे, सिंगलने टीमचा अकाउंट खोललाय। डीजे लिंबा यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। मॅन फ्रॉम कुंदे, गोलंदाज षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल मयूर। यावेळेला पहा डाऊन दी ग्राउंड खेळले, सरळ बॅटने लॉफ्टेड फटका आहे, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून आले आणि त्यानंतर काय घडले देखील पाहावं लागेल। 2 धावा तर जरूर मिळाल्यात। क्षेत्ररक्षक मिडॉनला होते आणि मिडॉनचं अंतर कापून काऊ कॉर्नर मध्ये पर्यंत पोहोचायचं होतं। अगदी खूप चांगले प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे, शेवटच्या क्षणाला हा चेंडू हातातून निसटला। धावसंख्येचा फळक आपण पाहतोय, धावा धावफळकावरती 3 धावा, खूप चांगले एफर्ट्स होते क्षेत्ररक्षकाचे। यावेळेला मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला ड्राइव्ह केला, फटका डीप मध्ये आहे, प्रोटेक्शन तिथे आहे। इथे देखील पाहिलं तर खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। 2 धावा आल्या, तिसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलं आणि तिसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होईल। निशांत पष्टे यांचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। दोन्ही बाजूने पाहिलं, या अगोदरच्या बॉलवरती देखील त्याने संघाच्या धावा वाचवल्या, या बॉलवरती देखील धावा वाचवल्या। क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय निशांत पष्टेच्या माध्यमातून। 6 धावा धावफळकावरती चेंडू क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय। राजेश खूप चांगली बॅटिंग करतायत, 2 बॉलचा सामना करत 5 धावांचं योगदान दिलंय। तर दुसऱ्या बाजूने पाहतोय विलासला, ज्याने 1 बॉलचा सामना करत 1 धावेचं योगदान दिलंय। चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात पाहायला मिळते पाचगाव संघाकडून। मयूर षटकातला पुढचा बॉल घेऊन, यावेळेला मात्र लेटकट करण्याचा प्रयत्न, पॉइंट कडे खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त गती प्राप्त झाली बॉलला। थोडीशी सबमरीन डिलिव्हरी देखील पाहायला मिळाली, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, तिथे बीट होतोय विलास। धावसंख्या 6 असताना पुढचा बॉल मयूरचा, राईट आर्म ओव्हर द विकेटने। हा बॉल देखील पहा दर्जेदार, फलंदाज काही क्षणासाठी ते या ठिकाणी पाहतच राहिला, अशा पद्धतीचा बॉल। आणि मयूरकडे खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे आणि तो अनुभवाचा वापर या मॅच मध्ये करतोय। पहा पहिल्या 3 बॉलवरती 6 धावा आल्या, त्यानंतर सलगचे 2 बॉल डॉट त्यांनी काढलेत, कमबॅक करतो।
पहिल्या डावामध्ये आपण टॉस गमावल्यानंतर टीम पाचगाव संघाला बॅटिंग करताना पाहतोय. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 6 धावा धावफलकावरती जोडल्यात. हा बॉल देखील जबरदस्त, षटक कंप्लीट. सलगचे 3 बॉल निर्धाव आणि इथून मात्र पलटवार केलाय टीम कांदळी संघाने. पहिल्याच षटकामध्ये धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा आणि शेवटच्या 3 बॉलवरती कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनगडीबाज 6 अशी स्थिती पाहतोय. चला मॅच सुरू करा, टाइम घेऊ नका. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 6 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे मयूरची. चला मॅच सुरू करा. पंच आपण ऑन करा. आपल्याला 1 इनिंग 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे, ही सूचना लक्षात घ्या. 2 ओव्हर नंतर मैदानाच्या आत पाणी पाठवलं जाईल. पारस आलाय या टीमचा नवोदित खेळाडू आणि चालू हंगामामध्ये पाहिलं तर पारसची कामगिरी खूप छान राहिली आहे. गोलंदाजी असो वा फलंदाजी दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे आणि त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा प्रमोट केलंय षटक क्रमांक 2 साठी. पहिल्या षटकामध्ये मयूरने चांगली गोलंदाजी केली. आता पारसच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. या टीम मध्ये पाहिलं तर राहुल भोईर सारखा अनुभवी खेळाडू आहे, जितेश पष्टे सारखा अनुभवी खेळाडू आहे, मयूर अनुभवी आहे आणि हे सिनियर प्लेयर आहेत आणि ते ज्युनियर प्लेयरला घेऊन चालतात, ज्यामध्ये निशांत असतील, वीरू असतील, पारस असतील, त्यानंतर मयुरेश असतील, असे काही खेळाडू आहेत, प्रतीक देखील आहेत. हे प्लेयर्स मात्र घडवताना आपण पाहिलं, त्यांच्या तालमीमध्ये घडताना पाहिलेत. येणारे 3 षटकं खूप महत्वाची असतील. राजेश खूप चांगली बॅटिंग करतायत. 2 बॉलचा सामना करत 5 धावांचे योगदान दिलं. परंतु या मॅच मध्ये पाहिलं तर विलास कुठेतरी संघर्ष करताना पाहायला मिळतात. जे आक्रमकतेसाठी ओळखले जातात, परंतु या पहिल्या षटकामध्ये त्यांना बांधून ठेवलं गेलं. पारसचा पहिला बॉल ओव्हर द विकेटने. अकुट टप्प्याचा बॉल अतिरिक्त धाव देऊन जाईल. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा झालाय. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या 7 या अंकावरती. ऑफस्टमच्या बराचसा बाहेर बॉल या ठिकाणी हाताळला गेला. पंच आमचे अध्यक्ष आहेत अन्सारी सर, त्यांच्या समवेत राहुल पाटील सर. गेले 3 दिवस उत्कृष्ट पंचांची भूमिका ते साकारतायत. 7 धावा धावफलकावरती आहेत. पारस पहिलाच बॉल स्क्वेअर मारा ठेवतोय. पुढचा बॉल घेऊन पारस राजेसाठी. अकुट टप्प्याचा बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज लागली आणि त्यानंतर पाहिलं तर गली रिजन मध्ये बॉल. संधी होती राजेशला इथे मात्र मोठा फटका खेळण्याची, कारण हाफ ट्रॅकर बॉल होता. सिंगल आली आहे. स्वतःवरती नाराज आहे. राजेशला देखील ठाऊक आहे या बॉलवरती धावा मिळू शकल्या असत्या. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 8 धावा धावफलकावरती. यावेळेला मात्र पाहिलं तर जबरदस्त बॉल मार्गस्थ केलाय. विलासला खऱ्या अर्थानं इथे स्ट्रगल करताना आपण पाहिलं. सन्माननीय नरेश पाटील वडवली, गावदेवी वडवली बी संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू, त्यांच्या माध्यमातून या आयोजनाला या स्पर्धेला शुभेच्छा येतात. धन्यवाद नरेशजी पाटील. कुंदे स्पोर्ट कुंदे संघाने केलेल्या आयोजनासाठी या शुभेच्छा आल्यात, त्याबद्दल आपण त्या शुभेच्छा स्वीकारूयात. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर लेटकट करण्याचा प्रयत्न, सातत्याने हाफ ट्रॅकर बॉलचा वापर केला जातोय आणि फलंदाज त्याचा फायदा घेताना दिसत नाहीयेत. संधी निर्माण करून दिली जाते, परंतु संधीचं सुवर्ण फलंदाजांकडून होत नाहीये. 10 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेला पुढे सरकले, स्टेप आउट झाले, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल ड्रॉप. एक सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. हा बॉल देखील पाहिलं तर पारसचा हाफ ट्रॅकर होता. स्टेप आउट झाले होते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 11 धावा. परंतु पारसने 4 बॉल ज्या पद्धतीने टाकले, 4 बॉल हे हाफ ट्रॅकर आहेत. शॉर्ट ऑफ लेन्थचे सातत्याने तो बॉल हाताळतोय. धावसंख्येचा फलक आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु इथे हुलकावणी दिली आहे चेंडूनं. या इनिंग्स मधला हा खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिलाच चौकार आलाय. या चौकाराने टीमची धावसंख्या भरारी घेईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या अंकावरती. कम ऑन डीजे.
पुढचा बॉल घेऊन पारस सज्ज झालाय राजेशसाठी. यावेळेला पहा हा दबाव पाहायला मिळाला, दिशा भरकटली गेली. चौकार आल्यानंतर आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेर बॉल त्याने हाताळलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 16 धावा धावफलकावरती आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विलासला जीवनदान मिळालंय, मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचलला जाईल का? कारण एखाद्या चांगल्या फलंदाजाला ज्या वेळेला जीवनदान मिळतं त्यावेळेला तो नक्कीच त्या संधीचा फायदा घेत असतो. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साईडला वळवलाय. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक वीरू आहेत. सिंगल आली आहे अंतिम बॉलवरती. टीमची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 17 धावा. कोणत्या प्रकारचा विकेट्स गमावला नाहीये आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाणी पाठवू शकताय. तत्पूर्वी मी आमंत्रित करतो टॉससाठी, पुढील मॅचसाठी जय बजरंग कुंदे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये ओजी खरवली, दोन्ही टीमचे कर्णधार. जय बजरंग खरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम जय बजरंग कुंदे बी. त्याला टॉससाठी या. डावाचं या ठिकाणी मध्यंतर झालाय, अर्थात 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 17, परंतु येणाऱ्या 12 बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल का? कारण विचार केला तर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. योगेश जाधव माडोशी हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. येणारे तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आदित्य याला आणलाय. पहिला बॉल आदित्यचा. फुल टॉस होता, ऑन साईडला फिरवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली. चांगली फेकी पाहायला मिळाली. जितेश पैष्टे एसटी रक्षक आहेत, थेट त्यांच्या हातामध्ये हा चेंडू फेकला गेला. 18 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत पाहिलं तर विलास ज्यानं 6 बॉलचा सामना करत अवघ्या 3 धावा जमा केल्या, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर राजेश चांगली बॅटिंग करतात. 7 बॉलचा सामना करत 13 धावांचं योगदान. यावेळेला मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. विलास बाद होतील. पहिला धक्का टीम रौदी पाचगाव संघाला. जुने जाणते क्रिकेटपटू ते देखील या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 18 या अंकावरती पहिला धक्का. विलास बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असा वैभव. आदित्यने विलासची विकेट, महत्वाची विकेट टिपली आहे. ज्याला जीवनदान मिळालं होतं, परंतु अधिक फायदा उचलता आला नाही विलासला. स्ट्रायकर एंड वरती न्यू बॅटर वैभव. पुढचा बॉल घेऊन आदित्य. यावेळेला बॅटची लिडिंग एज होती. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला नाही आणि त्यानंतर सिंगलमध्ये त्याचं रूपांतर होईल. सातत्याने खूप चांगली गोलंदाजी कांदळी टीमची राहिली आहे. पहिल्या षटक मयूरचं, पारसने थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या, परंतु या षटकामध्ये आदित्य चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 19 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल घेऊन राजेशसाठी. चला पुढील टॉस साठी जय बजरंग कुंदे बी संघाचे कर्णधार पोहोचले टॉस बॉक्स मध्ये. मी जय बजरंग खरिवली टीमच्या संघाला विनंती करेन आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. यावेळेला त्रिफळाचित केला गेलाय. जबरदस्त बॉल. दुसरा धक्का. राजेश शुतेकर बॅक टू द डगआउट. ठिकाणी
आदरणीय सचिन सम्या भोईर चाणे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा येतात, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊयात। अनेक खेळाडू अनेक मान्यवर या स्पर्धेचा यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घर बसल्या घेतात, त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये। शुभेच्छांचा वर्षाव देखील या स्पर्धेला होतोय, नामांकित स्पर्धा आहे आणि निश्चितपणाने चांगलं आयोजन या स्पर्धेमध्ये आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय। 19 धावा धावफलकावरती असताना नवीन फलंदाज स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल। बॅट्समन रोहित, सन्माननीय सुरेश भाऊ उतेकर यांचे सुपुत्र आहेत। बॅटिंग करताना त्यांना आपण पाहू। यावेळेला मात्र आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे एक धाव मात्र मिळेल। इथे मात्र पाहिलं तर सिंगल आली आहे। सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते। 20 धावा धावफलकावरती आहेत। आपण पाहतोय अनेक टीम मध्ये नवीन नवीन खेळाडू घडताना पाहिले, मग बाबा स्पोर्ट्स केळे असतील, कुंदे स्पोर्ट कुंदे संघ असेल, जय बजरंग कुंदे बी संघ असेल, कांदळी संघ असेल, मात्र ज्या ज्या वेळेला टीम तुम्हाला संधी देते त्या संधीचं सुवर्ण करणं गरजेचं आहे। या वेळेला काय घडलंय ते देखील पाहावं लागेल। साईडला चेंडूला वळवलाय, एक सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली। 21 धावा धावफलकावरती। सिंगल आली आहे, सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल। 21 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय। शेवटचा षटक इथून शिल्लक आहे, त्यानंतर आपण पुढील बाचा टॉस करणार आहोत। सामना क्रमांक 3 मध्ये आपण पाहणार आहोत याच मैदानावरचा आणि याच मैदानाचा अभ्यास असणारा संघ जय बजरंग कुंदे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये वीर बजरंग खरिवली अशी जय बजरंग खरिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघ अगदी वेळेमध्ये पोहोचलेत आणि दोन्ही संघांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्वागत करूयात। एकवीस धावा धावफलकावरती शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे। 6 बॉल मध्ये धावा किती येणार याकडे लक्ष राहील। स्ट्रायकर एंड वरती रोहित, स्ट्रायकर एंड वरती वैभव, या 9 तरुण खेळाडूंना आज इथे टीमने संधी दिली आहे। या संधीचं सुवर्ण होईल का? ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती ज्या ज्या वेळेला तुम्हाला संधी संघाने दिली त्या संधीचं सुवर्ण करणं तितकंच गरजेचं आहे आणि तिथून तुम्हाला एक चांगला व्यासपीठ प्राप्त होत असतो। आज आपण जे मोठमोठे खेळाडू पाहतोय अगदी ग्रामीण भागातूनच पुढे गेलेत। यावेळेला ओरपीच होता, अतिरिक्त उंची गाठली चेंडूनं, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, विकेट येईल। वीरू पष्टे ती चुकी करणार नाहीये। धक्का क्रमांक 3 टीम रौदी पाचगाव संघाला। गाडी बघणार ऐसा
देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी. धन्यवाद डीजे. इथे मात्र पाहिलं तर खूप अडचणीमध्ये संघ रौदी पाचगाव सापडला. एक बाजूने विकेट्स गमावल्या जात आहेत, दुसऱ्या बाजूने धावा देखील रोखल्या जात आहेत. आणि अशा स्थितीमध्ये पाहिलं तर सचिन उतेकर या टीमचा मुख्य खेळाडू आहे, परंतु चालू हंगामामध्ये पाहिलं तर प्रॅक्टिस अभावी त्याला कुठेतरी मागे ठेवलं गेलं. हा खेळाडू या टीमचा खऱ्या अर्थानं मुख्य आहे आणि सातत्याने ज्या ज्या वेळेला टीमवरती संकट आलं त्यावेळेला याने अनेकदा आपल्या टीमला विजय करून दिलाय. परंतु सध्याची स्थिती पाहता एक नवीन खेळाडूंना आज संधी दिली, परंतु त्याचं सुवर्ण या नवीन खेळाडूंना करता आलेलं नाहीये. एक चांगलं मैदान होतं, खेळपट्टी चांगली होती, चांगला संघ होता. अपोजिट टीम वेळेला एखाद्या चांगल्या मोठ्या संघाविरुद्ध ज्या वेळेला तुमचा परफॉर्मन्स चांगला होतो त्यावेळेला टीम देखील तुमचा विचार करत असते, परंतु ते आज रौदी पाचगाव संघाकडून पाहायला मिळाला नाही आहे. पहा आणखीन एक लिडिंग एज घेतले बॅटची. सचिन देखील इथे बाद होतील. आणखीन एक धक्का टीम रौदी पाचगाव संघाला. सर्वांना गुड मॉर्निंग. सामना क्रमांक तिसरा आपल्याला पाहायला मिळेल. त्या दोन संघांमध्ये नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. एका बाजूला जय बजरंग कुंदे बी आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय अर्थातच जय बजरंग खरिवली या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे मान्यवर देखील आमच्या समेत उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेक करणार आहोत. दोन्ही कॅप्टनला दाखवून देतो की नाण्याच्या दोन बाजूस एका बाजूला महायुती चषक 20-25 आणि दुसऱ्या बाजूला KSK अर्थात कुंदे स्पोर्ट्स कुंदे अशा नाण्याच्या दोन बाजू असतील. नाणेफेकीचा कॉल कोणता संघटक देईल? आदेश पाटील. KSKचा कॉल दिलाय आणि कॉल जातो मात्र नाणेफेक जिंकली आहे. अर्थातच टीम जय बजरंग कुंदे बी संघाने मान्यवरांना विनंती केली की आपण शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचे मंचावरती. दोन्ही संघटक आपण इथे बसून घ्या. नाणेफेक जिंकली आहे टीम कुंदे संघ. सकाळचं जर वातावरण संपूर्ण पाहिलं, दोन इनिंग जर आपण पाहिलं जातं सकाळच्या सत्रामध्ये, सकाळचं सत्र कुठेतरी कमी धावाच्या षटकांमध्ये आपण पाहिल्या, मात्र नाणेफेक जिंकली. नाणेफेक इम्पॉर्टंट होती का? हो. आणि आता नाणेफेक जिंकल्यानंतर सर्व संघ आपल्या परिचयाचे आहेत. अर्थात ओमचा क्रिकेट असोसिएशन संलग्न आणि त्याच्या समेत खेळताना तुम्ही अनेकदा एकमेकांच्या आपण विरोधामध्ये खेळत असतो. 4 षटकांचा सामना असेल, निर्णय काय घेशील? फिल्डिंग करत असताना हे मैदान जर पाहायला गेलं तर कुंदे संघाच्या अगदी परिचयाचं आहे. अगदी लगतचं ग्राउंड आहे. तुमची टुर्नामेंट या मैदानावरती झाली आहे
आणि या मैदानामध्ये खेळत असताना प्रतिस्पर्धी देखील संघ अगदी चांगल्या ताकदीचा आहे. आदेश पाटील आणि कंपनी आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्यासमोर जर आपण गोलंदाजी करत असताना कोणता एखादा असे की फॅक्टर गोलंदाज की ज्याच्याकडनं खूप सारी अपेक्षा असेल की प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावनपत्र रोखण्याचा, तो नक्कीच आपला 100% प्रयत्न करेल. युवराज ओके. आणि किती धावनपत्र रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. हे संपूर्ण ॲटमॉस्फिअर पाहता सकाळचं सत्र आणि हे नियोजन जर आपण पाहिलं अतिशय चांगल्या क्वालिटीचं दर्जाचं आपण टेलिकास्ट पाहतोय. हे मंडप व्यवस्था संपूर्ण हे मैदान, या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप सुंदर आहे, इथं खेळायला मजा येईल. नाणेफेक मात्र गमावली. अर्थ आदेश पाटील कॅप्टन आहेत. जय बजरंग खरिवली संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर तुझ्यासाठी टॉस इम्पॉर्टंट होता का? हा नक्कीच होता, परंतु आम्हाला फलंदाजी पाहिजे होती आणि ते आम्हाला मिळालेली. म्हणजे खऱ्या अर्थाने मनासारखा निर्णय तुझा झालाय. नाणेफेक मात्र आता फलंदाज झाल्यानंतर किती धावा देण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 50+ जायचा प्रयत्न करू. माझं देखील सुरू होते. एक शेवटचा प्रश्न, हे आयोजन कसं वाटतं तुला? काय बोलशील या संपूर्ण ह्या मॅनेजमेंटसाठी? आयोजन इथले 2 स्पर्धा होतात दरवर्षी. दोन्ही स्पर्धा अतिशय सुंदर आणि एकदम परिपूर्ण नियोजन असतं आणि ते खेळायला थोडं घरच्या मैदानासारखं वाटतं. सो थँक्यू. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टीम जय बजरंग कुंदे बी वॉन द टॉस and elected to bowl first. Go to the com box. सो थँक्यू सो मच. वेलकम ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग सर्वांना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. मनोजव मारुतील वेंगम जितेंद्रिया बुद्धिमता वरिष्ठम वातात मंज वानोती मुख्य श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. निश्चयाचा महामेरू बहुती जनासे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री गणरायाच्या चरणी वंदन करून आज हनुमंत स्वारीचा दिवस आहे. त्याच अनुषंगाने श्री बजरंग बलीच्या चरणी नतमस्तक होऊन आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत अर्थातच राजा शिवछत्रपती चरणी त्रिवार मानाचा मुजरा आपण अर्थातच स्पर्धा पाहतोय. महायुती चषक कुंदे स्पोर्ट्स कुंदे आयुधी भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहतोय आणि त्याचं हे दिवस क्रमांक 3रा आणि 3ऱ्या दिवसामध्ये ओम साई क्रिकेट असोसिएशन संलग्न त्यामधील दुसरा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय. तर जाऊया मॅचकडे. ज्या ठिकाणी मात्र दुसऱ्या इनिंगच्या डावाला सुरुवात झाली आहे. अर्थातच एका बाजूला आपण पाहतोय KVPC अर्थात कैलासवासी विठ्ठल बसते क्रिकेट संघ कांदळी आणि त्याच्या विपक्षमध्ये श्री उत्तेश्वर क्रिकेट संघ रौदी पाचगाव. या दोन संघांमधील आपण पाहतोय लढत. चांगला चेंडू होता. सचिन उतेकर यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अर्थात एक संघाचा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या डावामध्ये फक्त आपण हा दुसरा सामना पाहतोय कारण प्रथमतः ज्यांच्या फलंदाजी ज्यांच्या हिस्स्याला येते अर्थात त्यांचं कुठेतरी लो स्कोरिंगची मॅच आपण पाहिली आहे. पहिला सामना देखील वडवली संघ 26 धावा करू शकला होता पहिल्या इनिंगमध्ये आणि त्याच पद्धतीने दुसरा डाव देखील आपण जर पाहिला तर आता 24 धावा जमा केल्यात श्री उत्तेश्वर क्रिकेट संघ रौदी पाचगावने. आणि समोर जर संघ पाहिला अर्थातच KVPC या संघाने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. त्यात अनुषंगाने 24 धावा फक्त जमा करू शकला. फटका फुल टॉस होता त्यावरती मात्र प्रहार केला गेलाय. इट्स अ गॉन गॉन गॉन. षटकार 6. सन्मानित संदीपजी शेलर आणि रघुनाथजी पाटील आपण या वेलकम. आपलं सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम स्वागतम स्वागतम स्वागतम. तसेच सन्मान्य गजाननजी थाळके साहेब आपण देखील या कुंदे गावचे प्रतिष्ठित सन्मान्य व्यक्तिमत्व गजाननजी थाळके साहेब आपण या आपलं सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम. हा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअरली तो क्षेत्र निवड शॉर्ट पूल होता. पॉवरफुल हा फटका पाहायला मिळाला. टायगर अभि जिंदा आहे हे सांगत असताना या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने एक षटकार एक चौकार ठोकत असताना राहुल भोईर हे कांदली संघासाठी नेहमी चर्चेतलं नाव राहिलंय आणि खऱ्या अर्थाने आज राहुल भोईरची फलंदाजी अफलातून पाहायला मिळते. हॅट्स ऑफ अफलातून लाजवाब फलंदाजी आहे. सचिन उतेकर ती अति आक्रमण सुरुवात केली. एक षटकार ठोकलाय त्यानंतर एक चौकार ठोकत असताना राहुल भोईर याने आगाज डावाला सुरुवात केली. हा चेंडू देखील शॉर्ट फुल पॉवरफुल डिलाइटफुल आणि हा चेंडू देखील जाईल 2 पाऊंस ओव्हर द बाउंड्री रोफ. चौकार.
या संपूर्ण KSKच्या संघाने जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचं फल आज आपण हे तिसरा दिवस पाहतोय. ही संपूर्ण ॲटमॉस्फिअर पाहता ही स्पर्धा अगदी चांगल्या उंचीची आणि चांगल्या दर्जाची हे आपल्या सर्वांच्या भेटीला आणण्यासाठी या संपूर्ण कुंदे स्पोर्ट्स कुंदेने घेतलेली मेहनत अफाट मेहनत होती आणि त्याचं फळ मात्र आज या तिसऱ्या दिवसामध्ये या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. राजेश सुतेकर आलेत बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटकासाठी. फटका अगदी खोल टप्पाचा होता, त्याला मात्र उचलला चेंडू. हा चेंडू देखील जाईल. इट्स अ बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने झाला फरार. संकेत पस्ते हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळाला. लँड देखील झालाय. सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार आलाय. या मॅच मध्ये फक्त आणि फक्त आता औपचारिकता शिल्लक राहील, कारण फक्त या मॅच मध्ये 2 धाव्यांची आवश्यकता असेल. सुरुवात दमदार आणि नक्कीच खऱ्या अर्थाने येणारे जे संघ यानंतर जे सामने आहेत त्यांना मॅच जर आपण पाहत असाल तर खऱ्या अर्थाने आपण वेळेवरती इथे उपस्थित व्हा, कारण ज्या इनिंग किंवा जी आपल्याला वेळ दिली होती त्या वेळे अगोदर हे सामने सध्या कंप्लीट होत आहेत. पहिला सामना देखील 2 षटकं उर्वरित असताना मॅच फिनिश झाली. या मॅच मध्ये देखील 3 षटकं कंप्लीट होता मॅच फिनिश झाली आहे. त्याच अनुषंगाने जे संघ या ठिकाणी उपस्थित होतील, जे तिसरा, चौथा आणि 5वा सामना आहे, कारण तिसरा सामना सुरू तर होणार आहे, 4था सामना आणि 5वा सामना जो आपल्या भेटीला येईल ते 4ही संघ आपण लवकरात लवकर या ठिकाणी रिपोर्टिंग करा अशी मात्र आपल्या सर्वांना विनंती करतोय. कारण ही स्पर्धा आपण पाहतोय आणि ओम श्री क्रिकेट असोसिएशन संलग्न असल्या कारणाने जी नियमावली आहे त्या नियमावलीचं पालन करत असताना आपल्या काटेकोरपणे या स्पर्धेसाठी पालन करावं लागेल. आपण पाहू